शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेत 8 आणि फुल रेडी झाली आहे. आज आहे युवांचा बर्थडे आणि आम्ही सगळे तयारी करून चाललोय बर्थडे सेलिब्रेशन करायला बाहेर. पण पहिले आम्हाला केक कट करायचा आहे घरी. तर रॉकी आता सध्या खाली होळी येणार आहे म्हणून तो खाली सगळ्यांवर पाणी उडवायला गेलाय त्याची वॉटर गन घेऊन. आणि मी मस्त रेडी झाली आहे. तर हा आहे माझा क्यूटचा ड्रेस आणि हे पाठून असं आहे मला बॅकलेस आणि सगळे पाठून बो वगैरे असतात ना ते ड्रेसेस खूप आवडतात. आणि हे सगळे माझे एक्सेसरीज आणि मी फुल रेडी झाली आहे. वाट बघते रॉकी येणार मग आम्ही केक कट करणार. ते पाठचं इग्नोर करा. सगळ्यांच्या घरात आय गेस असं गोष्ट जिकडे तुम्ही कपडे आणि सगळं लटकवून ठेवतात त्या माझ्या बॅग्स आहेत ॲक्च्युली. तर आता मी फुल रेडी आहे आणि मी एकदम एक्सायटेड आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे. ॲक्च्युली आम्ही बुफे डिनरसाठी बाहेर चाललो आहोत. तर बुफेमध्ये जाण्याचा सर्वात इम्पॉर्टंट टिप जी असते ती आहे की दिवसभर खायचं नाही काहीच. आणि मी तेच केलं. म्हणजे मी डेलिबरेटली नाही केलं, ते आपोआप झालं. मी जेव्हा पण फ्लाईटवर जाते ना तर मला फ्लाईटचं जेवण बिलकुल नाही आवडत. तर मी फ्लाईटवर काहीच नाही खात. आणि आज मी सकाळी फ्लाईट ऑपरेट केली भुवनेश्वर बॅग. मी पुल आउट झाली. माझा होम स्टँड बाय होता. मग रात्री 2:30 वाजता मला कळलं की मला फ्लाईटवर जायचं आहे. मी फटाफट रेडी झाली, गेली फ्लाईटवर, आली, 2-3 तास झोपली आणि उठली आणि फुल बॉडी पेन आणि थकान होते. कारण या आठवड्यामध्ये मी फक्त रेड आय फ्लाईट्स आणि अर्ली मॉर्निंग्स केले आहे. त्यामुळे माझी झोप नेहमीचाच प्रॉब्लेम. पण आज मला खूप छान झोप लागली आहे कारण मी 2 गोष्टींचा त्याग केला आहे आयुष्यामधून. एक तर दारू. मी 28 जानेवारीपासून नो अल्कोहॉल आणि मकर संक्रांतीपासून नो नॉन व्हेजिटेरियन फूड. तर हे मी डाएट फॉलो करते. त्यामुळे माझं वजन पण कमी झालं. ड्रेस पण घेतलेला तर टाईट होता. आता लूज झाला. अजून 1-2 ड्रेस पण थोडे लूज वाटत होते. त्याच्यातला त्यात हा एक चांगला फिट होतोय. मी खुश या गोष्टीसाठी पण मला थोडं सॅड पण वाटतंय कारण गोष्ट ही आहे की मला गरमी होते. 1 मिनिट. सॅड पण ही गोष्ट आहे की मी ना हर महिन्यामध्ये ना थोडेफार 2-3 ड्रेसेस घेत असते मिंत्रा आणि कुठून मला आवडताना. मला असं वाटतं अचानक माझा बॉयफ्रेंड झाला आणि मला त्याच्यावर कुठे बाहेर जावं लागलं तर बॅकामध्ये ड्रेस असायला हवे ना. मिंत्राचे ड्रेस असं नाही की तुम्ही ऑर्डर करणार आणि लगेच सेम डिलिव्हरी होईल. 1-2 आठवडे जातात. तर त्या 1-2 आठवड्यासाठी ड्रेसेस हवे. मी ड्रेसेस छान घेतच असते आणि माझ्याकडे नेहमी न्यू ड्रेसेस असतात. जसं हा ड्रेस माझ्याकडे मी कधीच नाही घातला आहे, तुम्ही कधी बघितला पण नसेल. तर हा एक ड्रेस होता माझ्याकडे. तर आता गोष्ट ही आहे की जर माझं वजन खूपच कमी झालं ना तर मग मला हे ड्रेसेस सगळे कामाचे नाहीत मला कळतं आहे. मग मला छोट्या साईजचे ड्रेसेस घ्यावे लागतील. तर मग मी थोडी विचार करते की मी एवढं डाएट फॉलो करू की नको करू. पण ठीक आहे. आणि जिम वगैरे पण मी आता जिमचे नवीन शूज घेतले. जेव्हापासून मी घेतले तेव्हापासून मी एकदाच जिमला गेली. तर शूजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण आधी मी हर आठवड्यामध्ये जिमला जायची. आता मी किती 2 आठवडे पकडा. 2 आठवड्यास फक्त एकदाच जिमला गेली आहे. तर आता जिमला पण जायचं आहे मला. पण तेच मला थोडं मनात वाटतं की मी वजन कमी केलं तर माझे एवढे कपडे वाया जाणार. तर ते मला नको आहे ॲक्च्युली लाईफमध्ये. तर बघूया आता कसं होईल. आणि आता मी चालली आहे. आता वायूचं जेवण वगैरे झालं आहे. त्याची आंघोळ पण झाली आहे. त्याला मला सांभाळायचं थोडा वेळ. मग रॉकी येणार. मग मी केक कट करणार. तो रेडी होणार. मग केक कट करणार. मग मी बाहेर जाणार जेवायला. तर लेट्स गो.